यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। सिद्दीकींना अलीकडच्या काळात धमकी मिळाली नव्हती। मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून ही माहिती दिली जाते। अलीकडच्या काळात कोणतीच धमकी मिळाली नव्हती। सिद्दीकींना कोणतीच तक्रार सिद्दीकी यांनी केली नसल्याचं देखील मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून ही सगळी माहिती मिळते। सिद्दीकींना अलीकडच्या काळात कोणतीही धमकी आली नव्हती। मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। अलीकडच्या काळात कोणतीच धमकी मिळाली नसल्याचं देखील पोलीस सांगतात। सिद्दीकींनी देखील कोणतीच तक्रार पोलिसांकडे केली नव्हती। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत। जुई, आपण बघतोय बाबा सिद्दीकी यांचा काल गोळीबारात मृत्यू झालाय। त्यांना 15 दिवसांपूर्वी धमकी आल्याचंही सध्या चर्चा रंगतायत, अफवा पसरवल्या जात आहेत। नेमकं काय सांगितलं जात आहे मुंबई पोलिसांकडून? अगदीच आपण पाहतोय वर्षा की बाबा सिद्दीकी यांच्यावरती काल गोळीबार करण्यात आला होता आणि गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्यामध्ये 3 आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे आणि या दोघांचाही संबंध बिश्नोई गँगशी जोडला जातोय। मात्र त्याआधी एक अशी माहिती मिळत होती की बाबा सिद्दीकी यांना 15 दिवस आधीच धमकी आली होती, धमकीचे फोन आले होते। मात्र तशी तक्रार त्यांनी केली होती, परंतु जी माहिती आपल्याला मिळते सूत्रांमार्फत त्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांना कुठलीही धमकी आली नव्हती किंवा अशी कुठलीही तक्रार त्यांनी पोलीस स्थानकामध्ये केली नव्हती। ही केवळ अफवा आहे आणि अफवा काल पसरवली गेली होती की बाबा सिद्दीकी यांना काल धमकी आली होती। मात्र पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार अशी कुठलीही तक्रार बाबा सिद्दीकींनी केली नव्हती किंवा कुठलीही धमकी त्यांना आली नव्हती। आताची जर आपण स्थिती पाहिली कुपर रुग्णालयाच्या बाहेरची, तर मग कुपर रुग्णालयामध्ये नेते येण्यास सुरुवात झालेली आहे। आताच काही वेळापूर्वी काँग्रेसचे आमदार अमीन पटेल हे देखील आले आहेत बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी। काही वेळातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुपर रुग्णालयामध्ये दाखल होणार आहेत। त्यांनी काल त्याचे सगळे जे दौरे होते त्यांचे रद्द केले आणि आज सकाळीच ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आणि अगदी काही वेळातच अजित पवार हे देखील कुपर रुग्णालयामध्ये दाखल होणार आहेत। मात्र जी माहिती किंवा जी समोर येत होती कालची माहिती की बाबा सिद्दीकी यांना धमकी देण्यात आली होती, ती माहिती सपशेल खोटी ठरली आहे। त्यांना कुठलीही धमकी दिली गेली नव्हती। हे खरं आहे की जे आरोपी होते ते बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी रेकी करत होते, ते त्यांच्यावर नजर ठेवून होते आणि नजर ठेवूनच त्यांनी नंतर जो हल्ला होता तो प्लॅन हल्ला केला आणि जी शस्त्र त्यांच्याकडे आली ती देखील कुरिअर मार्फत त्यांच्याकडे आली होती आणि नंतर त्यांनी हा संपूर्ण कट रचून काल बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला केला। ठरवून केलेला हा हल्ला होता ज्यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला। अधिकचा तपास सुरू आहे। बिश्नोई गँगचा संबंध आहे की नाही एक मोठा प्रश्नचिन्ह आता निर्माण झाला आहे, कारण का सगळ्यांनाच माहिती आहे बाबा सिद्दीकी सलमान खानचे निकटवर्तीय देखील आहेत। त्यामुळे त्या अनुषंगाने हा संपूर्ण तपास आता पुढे जात आहे। काही वेळातच बाबा सिद्दीकी यांचा शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण होईल आणि मुंबई क्राईम ब्रांच 3 तर्फे देखील जी अधिकची माहिती आहे, प्रेस नोट ज्याला आपण म्हणतो, ते देखील समोर येणार आहे आणि जी माहिती त्यांना आतापर्यंत मिळाली या दोन्ही आरोपींकडून ती ते समोर आणतील। वर्षा।